अकोट बाजारामध्ये आज 8,800 रुपयाचा दर मिळाला। हा दर म्हणजे हा भाव आज राज्यातला सर्वाधिक म्हणजेच उच्चांकी भाव होता। मग अकोट बाजारातल्या सगळ्यात कापसाला हा दर मिळाला का तर असं नाहीये। तिथल्या देखील चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे। त्यामुळे सगळ्याच बाजारांमध्ये या दरम्यान दर मिळालेला नाहीये। मग इतर बाजारांमधला सरासरी भाव किती आहे तर तो पोहोचलेला आहे हमी भावाच्या दरम्यान। बहुतांश बाजारांमधला आज मिळालेला सरासरी बाजारभाव म्हणजे की ज्या भावानं जास्तीत जास्त कापूस विकला गेलाय तो बाजारभाव आहे 7,800 ते 8,100 रुपये। म्हणजेच हमीभावाच्या आसपास सध्या कापूस पोहोचलेला आहे। बहुतांश बाजारांमध्ये 8,000 ते 8,100 रुपयांचा दर मिळतोय। म्हणजेच हमीभावाच्या दरम्यान कापूस पोहोचलेला आहे यावरून असं दिसून येत आहे। आता हमीभावाच्या दरम्यान खुल्या बाजारामध्ये दर मिळत असल्यामुळे सीसीआयची खरेदी सध्या कमी झालेली आहे। सीसीआयने आतापर्यंत जवळपास 72 ते 75 लाख गाठींच्या दरम्यान कापूस खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे। आता सीसीआयने यंदा सुरुवातीपासूनच कापूस दराला आधार दिलेला आहे। जेव्हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये कापूस आला तेव्हा आपण सुरुवातीपासून असं सांगत होतो की सीसीआय कापूस खरेदी करते त्यामुळे किमान हमीभावानं तरी यंदा कापूस विकावा, कारण सीसीआय खरेदीमध्ये होतं। ज्या कालावधीमध्ये कापसाचा बाजारभाव अगदी 7,000 रुपये होता तेव्हा देखील सीसीआय खरेदीत होतं। त्यामुळे कापूस दर वाढायला यंदा सीसीआयचा मोठा हातभार लागलेला आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये जर समजा कापसाचे बाजारभाव सातत्यानं 8,100 रुपयांच्या पुढेच राहिले म्हणजे हमीभावाच्या पुढे राहिले